सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यातच अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई भीषण होऊन बसलेली आहे। अनेक गावांना टँकरने पाण्याचा पुरवठा होतोय। मात्र बीडमध्ये एक असा तरुण शेतकरी आहे ज्यानं लोकांना पाणी देण्याचा वसा घेतलाय। त्यासाठी त्यानं पत्नीचे दागिने देखील मोडून टाकलेले आहेत। पाहुयात बीडचा अनोखा जलदूत। लोकांना पाणी देण्यासाठी बनला जलदूत। बायकोचे दागिने विकून केली पाण्याची सोय। 6 गावांना पाणी देणारा जलदूत पहा। हा आहे राजेश काकडे। बीडीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जरूड हे त्याचं गाव। थोडाफार शिकलेला मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला अनोखा जलदूत। गावची तहान भागवण्यासाठी राजेशनं थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल घेतली। त्यातून 6 गावांची तहान भागू लागली। मात्र कालांतराने या बोरचं पाणी कमी पडू लागलं, म्हणून त्यानं आणखीन एक बोर घेऊन पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केलाय। गावामध्ये एकच माझा संकल्प आहे, मी गावकऱ्यांना कधीच पाणी कमी पडून देणार नाही। पाणी देणं म्हणजे एक माझ्या बुद्धीच मला देवाने दिलेली आहे की मी पाण्याविषयी कुणाला तडपून देत नाही। तिकडे योजना शासनाच्या असो किंवा नसो, मी माझं प्रायव्हेट जे लोकांना पाण्याचं जे नियोजन आहे मी चालूच करणार आहे। आणि मी माझी आणखीन बी एक माझा बोर मी एक लोकांसाठी सोडणार आहे, गावासाठीच। तहानलेल्या गावांना पाणी मिळावं म्हणून राजेशनं त्याच्या शेतीलाही पाणी दिलं नाही। त्यातून त्याची बाजरी आणि डाळिंबाची शेती सुकून गेली। लोकांना पाणी मिळावं म्हणून राजेशनं आपलं आयुष्यच पणाला लावलंय। हजारो लिटर पाणी तो मोफत देतो आणि त्याची संकल्पना अशी आहे की ह्या परिसरामधील 3-4 गावचे लोक सततचा दुष्काळ असल्यामुळे जानेवारी ते जूनपर्यंत आता कसलंही पाणी आम्हाला या भागामध्ये नाही, तरी पण राजेश काकडे हा 1ही रुपया न घेता दररोज हजारो लिटर पाणी ह्या परिसरामध्ये देतो। या सगळ्या संघर्षात त्याला साथ मिळाली ती पत्नी पूजा यांची। लोकांना पाणी मिळावं म्हणून आपले दागिने मोडले तरी त्यांनी याबाबत तक्रार केली नाही। बोर घेण्यासाठी पैसे नव्हते, मग घरच्यांनी विचार केला की पैसे तर नाहीत, आपल्याला बोर घ्यायचा आहे। मग माझे जे दागिने होते ते मोडून आम्ही बोर घेतला। आमच्या जे कष्टाचं सोनं होतं ते मोडलं व ते बोरला पाणी लागलं। महाराष्ट्रामध्ये आतापासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे। त्यामुळे अनेक खेड्यापाड्यांमध्ये टँकर सुरू केलेत आणि जिथं टँकर नाहीत तिथं लोक डोक्यावर भांडी घेऊन पाणी शोधत फिरतायत। अशा सगळ्या भयान परिस्थितीत राजेशनं सुरू केलेलं हे कार्य खऱ्या अर्थानं अत्यंत मोलाचं आहे। म्हणून बीडच्या या अनोख्या जलदूताला लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।